आपण पाहतोय की आता मुख्यमंत्री या ठिकाणी माजी राष्ट्रपतींसह या ठिकाणी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये उपस्थित झालेले आहेत। अगदी 150 वर्षांनंतर या ठिकाणी धर्मध्वज पूजन होणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी नाशिकमध्ये उपस्थित झालेले आहेत। आपण पाहतोय हे दृश्य आहेत नाशिकच्या काळाराम मंदिरातली। हे अत्यंत ऐतिहासिक असं स्थळ आहे आणि प्राचीन पुरातन मंदिर आहे। या ठिकाणी तब्बल 150 वर्षांनंतर पंचवटीमध्ये धर्मध्वज हनुमान ध्वज खरं तर त्याची प्रतिष्ठापना होणार आहे आणि तो सोहळा होतोय। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होतोय आणि याचवेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सुद्धा ही पूजा होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी दोघेही सपत्नीक उपस्थित झालेले आहेत। इतरही सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। 70 फूट उंचावर खरं तर ही ध्वजशिला चढणार आहे आणि 150 वर्षांनंतर हा धर्मध्वज पुन्हा फडकणार आहे। नाशिकमधनं आपण ही थेट दृश्य पाहतोय। रामनाथ कोविंद सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्यासोबत लक्ष्मण घाटोळ जोडले गेलेत। लक्ष्मण, आपण पाहतोय की 150 वर्षांनंतर हा धर्मध्वज उभारला जातोय। नेमकी ही प्रथा काय आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती द्याल? नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आज हा धर्मध्वजाचा प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम संपन्न होतोय। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहे। त्याची ही यांचं स्वागत केलं जात आहे। आपण पाहू शकतोय की या ठिकाणी बरीच गर्दी असल्यामुळे आपल्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही। मात्र धर्ममय वातावरण झालेलं आहे, पूजामय वातावरण झालंय आणि अशा पवित्र सोहळ्यासाठी आता सपत्नीक मुख्यमंत्री आणि सपत्नीक रामनाथ कोविंद या ठिकाणी उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रतिमा भेट दिली जाते। काळाराम मंदिराची ही प्रतिमा आहे आणि अत्यंत म्हणजे आर्किटेक्चरचा उत्तम नमुना म्हणून हे मंदिर ओळखलं जातं आणि त्या मंदिराची प्रतिमा यावेळी कोविंद यांना भेट दिली गेली। अगदी काही वेळातच या धर्मध्वजाचं रोहण होणार आहे आणि त्यासाठीची ही तयारी सुरू आहे। सन्माननीय उपस्थितांचा सत्कार या ठिकाणी सुरू आहे। आता काही वेळातच मुख्यमंत्र्यांचंही स्वागत या ठिकाणी होतंय। अगदी काही वेळातच हा धर्मध्वज या ठिकाणी त्याचं आरोहण केलं जाईल आणि 150 वर्षांनंतर ही धर्मध्वजाची पताका पुन्हा एकदा काळाराम मंदिरामध्ये विजयी चिन्ह आपलं रोवून उभी राहील। नाशिकचं काळाराम मंदिर खरं तर एक महत्त्वाचा दुवा आहे। शेकडो वर्षांपूर्वीचं हे मंदिर, त्याला मोठा इतिहास लाभलेला आहे, मोठी धार्मिक परंपरा सुद्धा आहे। इथं अनेक पंडितांनी अनेक शिष्य घडवले आणि राम या ठिकाणी उपस्थित झाला होता अशी ही आख्यायिका या ठिकाणी आहे आणि म्हणूनच अगदी गोदावरीच्या तटी हे काळाराम मंदिर वसलेलं आहे। गोराराम मंदिराच्या एकदम विरुद्ध दिशेला हे काळाराम मंदिर आहे आणि या ठिकाणी वनवासात राम असताना ते आले होते अशी ही आख्यायिका सांगितली जाते आणि म्हणूनच या जागेचं महत्त्व फार श्रेष्ठ आहे। काही दिवसातच या ठिकाणी कुंभमेळा सुद्धा होणार आहे आणि त्या दृष्टीनं ही पूजा खरं तर महत्त्वाची मानली जाते। आपण थेट काळाराम मंदिरातून दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री रामनाथ कोविंद या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही वेळातच या धर्मध्वजाची प्रतिष्ठापना होईल। मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही वेळातच ते या ठिकाणी धर्मध्वजाची प्रतिष्ठापना करतील। आपल्या पवित्र हस्ते शुभ हस्ते त्याचं आरोहण करतील। 70 फूट अशी या ध्वजाची उंची असणार आहे असं कळतंय। मात्र त्यापूर्वीच्या विधी आणि पूजा सध्या सुरू आहेत। आपण थेट दृश्य काळाराम मंदिरातून पाहू शकतोय। मोठं पवित्र वातावरण या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय।
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या ठिकाणी खास या पूजेसाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या हस्ते या ध्वजाचं पुनर्रोहण होणार आहे. तब्बल 150 वर्षांनंतर 150 वर्षांनंतर हा योग आलेला आहे आणि 150 वर्षांनंतर ही पूजा होणार अशी प्रथा आहे. ध्वजाची उभारणी या ठिकाणी नाशिकच्या काळाराम मंदिरातून होते आणि त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुद्धा विशेष उपस्थिती या ठिकाणी आहे. रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री या दोघांच्या हस्ते खरं तर या ठिकाणी त्या ध्वजाचं रोहण काही वेळातच होणार आहे. शुभ मुहूर्तावर होणार आहे आणि या मुहूर्तावर तब्बल 70 फूट उंच असलेला हा धर्मध्वज इथं फडकणार आहे असं पाहायला मिळतंय. आपण ही थेट दृश्य काळाराम मंदिरातून पाहतोय. या धर्मध्वजाच्या आरोहणासाठी त्यापूर्वीच्या पूजेसाठी रामनाथ कोविंद नाशिकला पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक सदस्य, अनेक कार्यकर्ते आणि भाविक सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नाशिकचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत असं कळत आहे. नाशिकातले प्रतिष्ठित नेते आणि ग्रामस्थ सुद्धा या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. अगदी काहीच वेळामध्ये, काही क्षणामध्ये आता या धर्मध्वजाचं आरोहण होणार आहे. त्याची प्रतिष्ठापना या ठिकाणी होणार आहे. काळाराम मंदिरावर आपल्याला पुन्हा हा धर्मध्वज दिसणार आहे आणि त्यासाठी वंदन केलेल्या भूमिकेमध्ये हे उपस्थित मान्यवर या ठिकाणी ध्वजाची पूजा करण्यासाठी पोहोचलेले आहेत. हा पालखीमध्ये ठेवलेला आपण ध्वज पाहू शकतोय. या काळारामाची पूजा त्यापूर्वी होतीये. या धार्मिक कार्यक्रमाच्या आधी शुचिर्भूतता महत्त्वाची आहे आणि शुचिर्भूतता करण्यासाठी या पळीतून पवित्र जल हातावर शिंपडून इथं शुचिर्भूतता केली जाते आणि त्यानंतर काही वेळातच या धर्मध्वजाची प्रतिष्ठापना या ठिकाणी होणार आहे. मंत्रोच्चारांमध्ये
की जो देवता होती है वो भगवान केतु यहाँ पे देवता होती है और भगवान के ये ध्वज के ऊपर हनुमान जी चिन्हित है और रघुवंश का जो प्रतीक है भगवान सूर्य यहाँ पे स्थापित हे दृश्य आपण थेट नाशिकमधनं पाहतोय। नाशिकमध्ये आज काळाराम मंदिरामध्ये एक अभूतपूर्व सोहळा आहे। या सोहळ्यासाठी हे संपूर्ण मंदिर रोषणाईनं आणि फुलांच्या आरासानं सजवलेलं आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सुद्धा उपस्थित आहेत। या मंदिरामध्ये धर्मध्वजाची पूजा होतीये। याची परंपरा आपण समजून घेऊ। तब्बल 150 वर्षांनंतर हा धर्मध्वज या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि धर्मध्वज धर्माचं रक्षण करणार आहे आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी तब्बल 70 फूट उंच हा असणार आहे। म्हणजे या ठिकाणी गोदावरीच्या तटाजवळ पंचवटीमध्ये कोणत्याही मंदिरात तुम्ही असाल तरी हा 70 फूट उंच धर्मध्वज तुमच्या लगेच नजरेत येईल, तुमचं लक्ष वेधून घेईल। नाशिकच्या काळाराम मंदिरातनं हे दृश्य आपण पाहतोय। सध्या त्यापूर्वीची ही पूजा सुरू आहे आणि काही वेळातच या धर्मध्वजाची त्याचं पूजन संपूर्ण होईल आणि मग त्याचं आरोहण केलं जाईल, प्रतिष्ठापना केली जाईल। मंत्रोच्चार पूर्ण झालेले आहेत आणि आता काही वेळातच या धर्मध्वजाचं आरोहण करण्याची वेळ अगदी क्षणाक्षणांना जवळ येताना पाहायला मिळते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद सबदनिक आहेत आणि या ठिकाणी ते आता धर्मध्वजाची पूजा करून त्याच्या आरोहणासाठी जवळ जात आहेत। या मंदिरामध्ये पुरातन धर्मध्वज 1962 साली स्थापित केला गेला होता। गेली 64 वर्षे ऊन, वारा आणि पाऊस यासारख्या वातावरणातल्या सातत्यामुळे हा जीर्णावस्थेत आला आणि जुना ध्वजस्तंभ आणि ध्वज जीर्ण अवध झाला होता आणि त्याच जागी आता नवीन अधिक भव्य आणि भक्कम धर्मध्वज उभारायचा निर्णय श्री काळाराम मंदिर संस्थानने घेतला आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांना आणि रामनाथ कोविंद यांना या ठिकाणी आमंत्रित केले गेले। खरं तर जुना धर्मध्वज जीर्ण झाला त्यामुळे 6 मे 2026 रोजीच मंदिरामध्ये एका नव्या आणि भव्य धर्मध्वजाची प्रतिष्ठापना आता आज केली जाते आणि विशेष म्हणजे ही उभारणी अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर केली जाते। हा एकूण 21 फुटी धर्मध्वज असणार आहे। हा नवीन धर्मध्वज 21 फूट उंचीचा असणार आहे आणि तो पूर्णपणे पितळेचा आहे। पितळ या धातूपासून तयार केला गेलाय। तो स्थैर्य, परंपरा आणि आध्यात्मिक तेजाचंही प्रतीक मानला जातोय। आता या स्तंभावर काय असेल तर 5 बाय 11 या फुटांचा हा स्तंभ असणार आहे आणि आकर्षक भगवा ध्वज यावर फडकवला जाईल। यावर काही प्रतीके सुद्धा असणार आहेत। आपण धर्मध्वज नेमका कसा असणार आहे पाहतोय। या ध्वजावर श्री प्रभू श्रीरामांचे परमभक्त मारुतीरायांची प्रतिमा असणार आहे। सर्वांनी शांत राहायचंय। राम जन्मभूमी अयोध्या त्याचप्रमाणे उज्जैन त्याचप्रमाणे रामाचे परम भक्त हातात निलगिरी पर्वत घेतलेले श्री हनुमानजी या ध्वजावर विराजमान आहेत आणि त्याचबरोबर
या पृथ्वीचं एक मुख्य प्रतीक ओम सुद्धा सूर्याच्या मंडलामध्ये कोरलेला आहे आणि या प्रतिष्ठापनेसाठी 150 वर्षांपूर्वीची पूजा पुन्हा करण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री आणि माजी राष्ट्राध्यक्ष रामनाथ कोविंद उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही पवित्र पूजा या ठिकाणी संपन्न होतीये। तब्बल 150 वर्षांनंतर ही पूजा पुन्हा होतीये। विशेष बाब म्हणजे अयोध्येला मंदिरामध्ये ज्या प्रकारे ध्वजारोहण झालं होतं त्याच धर्तीवर त्याच प्रकारे या मंदिरात सुद्धा ध्वजारोहण संपन्न झालं। इथं भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते, लगबग पाहायला मिळते। हे प्रतिष्ठित देवस्थान आहे काळाराम मंदिर नाशिकचं। गोदावरीच्या पंचवटीच्याच ठिकाणी गोदावरीच्या काठावर वसलेलं आहे आणि अनेक वर्ष भाविकांची सेवा ते राम मंदिरामध्ये घेतली जाते आणि त्याच अयोध्येतल्या राम मंदिराच्या धर्तीवरच या ठिकाणी सुद्धा हा ध्वजारोहण या ठिकाणी केलं गेलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि त्याचबरोबर सबतनिक रामनाथ कोविंद सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत असं कळतंय। ध्वजारोहण सुरू आहे, मुहूर्त जवळ येतोय आणि त्यानिमित्तानं आता मंत्रोच्चारांच्या गजरात हा ध्वजाचं रोहण सुरू आहे। 70 फुटांचे उंच हा ध्वजस्तंभ आहे आणि त्याच्यावर 21 फूट इतका लांबीचा हा ध्वज असल्याचं कळतंय। संपूर्ण पितळेचा हा ध्वजस्तंभ केलेला आहे आणि त्यावर हा भगवा ध्वज आता विराजमान झालेला आहे। मंत्रोच्चारांमध्ये या ध्वजाचं आरोहण त्याची प्रतिष्ठापना पुन्हा एकदा 150 वर्षांनंतर पूर्ण झाली। 150 वर्षांपूर्वी स्थापन केला होता हा ध्वज, मात्र त्यानंतर काळाच्या ओघामध्ये जीर्ण झाला होता आणि त्याचं